आपण बघत आहात DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। बांधकाम कार्यालयाची कामगार योजना लय भारी, गंगाखेड आमदारांनी दलाली बंद करूनही भांडी बसणं कामगारदारी। आता आमच्या तालुक्याला वाली मिळाला, कामगार कोंडीबा कांबळे। महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार कार्यालय परभणीच्या वतीने कामगारांसाठी विविध योजना देत असताना सर्व जिल्हाभरात साखळी पद्धतीने दलाली मध्यस्थी असल्याशिवाय कोणतीही योजना आजपर्यंत कामगारांना देण्यात येत नव्हती। या योजनेतील मध्यस्थी अनुदानामध्ये 2 टप्पे करत अर्धी अनुदान तेच घेत असत। हे सर्व कामगारांचे दुःख लक्षात घेता गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी कामगारांची होत असलेली लुबाडणूक फसवणूक पाहता ताबडतोब ॲक्शन घेऊन गंगाखेड विधानसभेमध्ये कामगार मदत केंद्र उभारून कामगारांना प्रत्येक योजना शासन आपल्या दारी योजनेअंतर्गत निशुल्क योजना देत गोरगरिबांचा आशीर्वाद घेतला आहे। त्यामुळेच या आशीर्वादातूनच महाराष्ट्र बांधकाम कामगार कार्यालयाकडून घरपोच मिळणारे भांडी बासणं बघून कामगारांचा आनंद द्विगुणित झाला आहे। तसे पाहता बांधकाम कामगार कार्यालयाच्या मार्फत सर्व विविध योजना देत असताना मध्यस्थी दलालामार्फत कोणतीही योजना दिली जात होती। कामगारांच्या मुलामुलींचे लग्न अनुदान योजना, कामगारांच्या मुलांना नवीन शिष्यवृत्ती योजना, कामगार अपघातात अनुदान योजना, कामगार नूतनीकरण योजना, कामगार नवीन नाव नोंदणी, बांधकाम साहित्य योजना देत असताना जास्तीचे शुल्क घेऊन ही योजना दलाल मार्फत दिली जात होती। मध्यस्थी असल्याशिवाय कोणतीही योजना दिली जात नव्हती। त्यामुळेच मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराला खतपाणी मिळत असत। हीच बाब लक्षात येता याच मध्यस्थीला फाटा देत गंगाखेड विधानसभेचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी यापुढे गोरगरीब कामगारांना त्रास होणार नाही व त्यांच्यावर अन्याय होणार नाही, त्यासाठी गंगाखेड विधानसभा क्षेत्रामध्ये मदत केंद्र उभारून कामगारांची योजना कामगारदारी असं ब्रीदवाक्य बनवून गंगाखेड विधानसभा क्षेत्रातील कामगारांच्या अन्यायाला वाचा फोडली आहे। कामगारांची कोणतीही योजना निशुल्क दरात देण्याचा निश्चय केला। आमच्या प्रतिनिधीशी बोलताना एक बांधकाम कामगार कोंडीबा कांबळे म्हणाले, आता आम्हाला वाली मिळाला आहे। आता आमचे अनुदानाचे कोणतेही पैसे मध्यस्थी दलाल खाणार नाही। DPA न्यूजसाठी प्रतिनिधी राहुल साबणे, गंगाखेड। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।